मित्र हो, आपल्या राजकारणामध्ये बघा रोज नवं असं काहीतरी घडत असतं. अर्थात सर्वसामान्य जनतेच्या हिताचं यामध्ये काहीही नसतं. असतं ते फक्त अंतर्गत राजकारण, पक्षीय राजकारण, खुर्चीचं राजकारण, सत्तेचं राजकारण. सामान्य जनतेला अशा राजकारणाशी तसं काहीही देणे घेणं नसतं. पण आता मात्र महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं व्हायला लागलेलं आहे. अनेक आमदार या विस्ताराची वाट पाहत आहेत, तर काही विद्यमान मंत्री धास्तावलेले आहेत. केवळ धास्तावलेले नाही, तर शिंदे गटामध्ये कमालीची अस्वस्थताही पसरलेली आहे. मागच्या काही काळापासून काही मंत्री वादग्रस्त मंत्री म्हणून अधिक चर्चेला आलेले आहेत आणि त्यामध्ये शिंदे गटाचे मंत्री आघाडीवर आहेत. आपल्या कृतीनं किंवा त्यांच्या वादग्रस्त विधानानं त्याची मोठी चर्चा झालेली आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अशा वेळी आपल्या मंत्र्यांना वारंवार सूचना केलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी समज देऊन सुद्धा काही मंत्र्यांनी आपल्या जिभेला लगाम घातलेला नाही आणि मग साहजिकच त्यामुळे शिंदे गटाची प्रतिमा डागाळली. आता होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो नव्हे तशी तयारीही झालेली आहे. आगामी निवडणुका आणि सरकारची प्रतिमा सुधारण्याच्या उद्देशानं हा मंत्रिमंडळ विस्तार अत्यंत कठोर निकषावर केला जाणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळेच पक्षाची डोकेदुखी ठरणाऱ्या काही मंत्र्यांना थेट डच्चू दिला जाऊ शकतो, जाण्याची अधिक शक्यता आहे. मंत्रिमंडळ फेरबदलामुळे केवळ राजकीय गणित न पाहता कामगिरीवर भर दिला जाणार आहे. यानुसार वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा तर रंगलेली आहे. माध्यमासमोर विनाकारण वादग्रस्त विधानं करून पक्षाला आणि सरकारला अडचणीत आणणाऱ्या नेत्यांची यादी हायकमांडनं तयार केलेली आहे. अशा वाचाळवीर नेत्यामुळे पक्षाची प्रतिमा धुळीला मिळवणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाईल अशी माहिती सुद्धा आता बाहेर आलेली आहे. त्यासोबतच सध्या मंत्र्यांचे परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड बनवले जात असून गेल्या काही काळातील कामगिरीचा आलेख तपासला जातोय. ज्या मंत्र्यांच्या खात्याची कामगिरी संथ राहिली, ज्यांनी फाईलचा निपटारा वेगाने केलेला नाही किंवा ज्यांच्या मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद घटलेली आहे, अशा नॉन परफॉर्मिंग मंत्र्यांना डच्चू दिला जाईल असंही बोललं जात आहे. याऐवजी बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या नव्या चेहऱ्यांना, पक्षासाठी निष्ठापूर्वक काम करणाऱ्या तरुण आणि अभ्यासू आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची आता शक्यता आहे. याआधी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार आपल्या मंत्र्यांना कामगिरीबद्दल तसंच मीडियासमोर बोलताना भान राखण्याबद्दल वारंवार सूचना केलेल्या होत्या. काहींना कामगिरी सुधारण्याचा थेट इशारा देण्यात आलेला होता. मात्र आता या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. यातील काही मंत्र्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या जिल्ह्यातल्या स्थानिक नेत्यांनी आणि जनतेने सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडं अशा मंत्र्यांची नकारात्मक प्रगती पुस्तकं सोपवण्यात ही आलेली आहेत. या फेरबदलाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सुद्धा आता आहे. दरम्यान बघा, एकीकडे काही मंत्र्यांची खुर्ची धोक्यात आलेली असताना दुसरीकडे मंत्रिपदासाठी डोळे लावून बसलेल्या आमदारांनी मुंबई ते दिल्ली अशी मोर्चे बांधणी सुद्धा सुरू केलेली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आपलंच प्रगती पुस्तक कसं उत्तम आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न या इच्छुकाकडून केला जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामुळं महायुतीतील अंतर्गत धुसफूस थांबणार की पुन्हा नव्यानं नाराजी नाट्य सुरू होणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या घडामोडीचे पडसाद आपल्याला राजकारणामध्ये आता दिसायला सुरू होतीलच. आपणही पाहूया काय काय होतंय ते. मित्रांनो, तोपर्यंत आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.